जेपीएलच्या या भव्य मैदानावरती मॉर्निंग 11 या टीमच्या वतीनं गेली 3 वर्षापासून क्रिकेटच्या स्पर्धांचं अतिशय सुंदर असं आयोजन केलं जातं. ते आता या टीमचं 3रं वर्ष आहे आणि 3ऱ्या वर्षामध्ये आज फायनलची मॅच निमगाव सावा विरुद्ध वडगाव कांदळी अशी आत्ताच्या ठिकाणी टॉस झालेला आहे आणि मॅच ताबडतोब सुरू होणार आहे. माझे मित्र राहुल विश्वासराव आणि त्यांचे सर्व सहकारी एकत्र येऊन या स्पर्धा या ठिकाणी आयोजन करतात. तसं पाहिलं तर या ग्राउंडवरती 3-4 स्पर्धा होतात. जेपीएल एक स्पर्धा होते, नंतर जुन्नर तालुक्यामध्ये जे मेडिकलचे जे प्रॅक्टिस करणारे लोक आहेत त्यांची एक स्पर्धा असते, निमगाव सभा प्रीमियर लीगची स्पर्धा असते आणि मॉर्निंग 11 ही 4 प्रकारच्या स्पर्धा इथं ग्राउंडवर दरवर्षी संपन्न होतात. याच्या व्यतिरिक्त दररोज सकाळी अनेक खेळाडू इथं प्रॅक्टिससाठी येतात, कोण व्यायामासाठी, रनिंगसाठी. अनेक लोक सकाळची या ग्राउंडच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर आपल्या भागाचं सद्भाग्य आहे की निमगाव सावा या ठिकाणी जेपीएलच्या स्पर्धा 2012 मध्ये आपल्या सगळ्यांचे असणारे सन्मित्र अविनाश मते यांनी त्या ठिकाणी त्यावेळेला पुढाकार घेतला आणि या स्पर्धा आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी सुरू झाल्या. संपूर्ण या परिसरामध्येच नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये टेनिस बॉलच्या स्पर्धामध्ये निमगाव सावा गावचं नाव त्या ठिकाणी वरच्या क्रमांकावर राहिलेलं आहे. हजारोच्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी या स्पर्धा पाहायला येतात आणि त्याची छोटीशी प्रतिकृती आज राहुल तुम्ही तुमच्या सर्व सहकार्याने केलेली आहे. मी ज्या मान्यवरांनी या स्पर्धेसाठी काही बक्षीस रूपाने मदत केली असेल, वस्तुरूपाने मदत केलेली असेल, त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि या स्पर्धेच्या आपल्या सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी माझ्यानंतर आपल्या गावचे माजी सरपंच आदरणीय इब्राहिम शेठ पटेल यांना मी विनंती करतो त्यांनी आपले 2 शब्द या ठिकाणी बोलावेत. मला गोकुळ मेळ्यामध्ये एका कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे त्या ठिकाणी मी जाणार आहे. इब्राहिम शेठ पटेल यांना विनंती करतो कारण ते आजच्या स्पर्धेमधले दाते सुद्धा आहेत. त्यांनी मला वाटतं 1 नंबरचं बक्षीस आज आपल्या स्पर्धेला अशा मोठ्या उदार अंतकरणाने त्या ठिकाणी दिलेलं आहे. इब्राहिम शेठ पटेल यांचं मॉर्निंग 11च्या वतीनं अभिनंदन, मनापासून त्यांना धन्यवाद आणि शेठ साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आणि यावर्षी बक्षीस दिलेलं आहे आपण, पण पुढच्या वर्षीची पण आपण जाहीर करावं ही सुद्धा अपेक्षा तुमच्याकडनं या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय व्यासपीठ आणि ज्यांनी आज टॉस जिंकलाय ते फायनलमध्ये जे आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं जो खेळ संपन्न होणार आहे, कालच्यापासून आजपर्यंत जे संघांनी या ठिकाणी भाग घेतला, आपापल्या परीनं आपला कलेचा त्यांनी प्रदर्शन या ठिकाणी केलेलं असताना हे 2 संघ फायनलमध्ये आज या ठिकाणी खेळत आहेत. निश्चितपणे मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद.